सकाळचं जेवण बनवून झालं नाही तोपर्यंत आपल्याला घाई असते संध्याकाळच्या जेवणाची आणि डोक्यात कुठेतरी ते चालूच असतं, की संध्याकाळी काय बनवायचं? बोलून नाही दाखवत आपण, पण ना डोक्यामध्ये कुठेतरी ते असं विचार चालूच असतात. तर आजच्या जेवणामध्ये बघा मी इथे छान डाळ-भात, गवारची भाजी, चपाती आज असा बेत होता आणि ही गवारची भाजी ना शेंगदाण्याचं वगैरे कूट घालून बनवली. वरण पण असं पातळच आम्हाला आवडतं, जेणेकरून ते प्यायला पण छान लागतं. नंतर संध्याकाळी म्हटलं चला समर्थला जरा गार्डनमध्ये वगैरे घेऊन जाऊया. आणि विदिशाची आता एक्झाम्स चालू आहेत, प्रिलिम्स चालू आहेत, त्यामुळे ती नाही बोलली. म्हटलं ठीक आहे बाबूला घेऊन तरी जाऊया आणि समर्थला घेऊन आम्ही इकडे आझादनगरच्या गार्डनला आलो. आता आमच्या जवळपास पण 1-2 गार्डन आहेत, पण तेवढं असं म्हणावं तसं लहान मुलांना खेळण्यासाठी नाहीये. मोठीच मुलं जास्त असतात तिकडे, म्हणजे क्रिकेट वगैरे खेळत. मग इथे आम्ही घेऊन आलो त्याला आणि इथे लहान मुलांसाठी वगैरे खेळण्यासाठी भरपूर काही होतं. तर इथे स्लायडिंग वगैरे छोट्या-छोट्या होत्या ना, त्याच्यावर मग समर्थला म्हटलं चला बसूया. एकदा ह्याला हे दाखवलं ना, एवढं आवडायला लागलं. सारखं येऊन-येऊन मम्मा म्हणजे त्याला तो त्याच्या ह्याच्यामध्ये मला सांगत होता, की "चल तिथे, तिथे चल" करून असं. आणि ह्या साईडला हे असं वर वगैरे त्याला उचलून ठेवलं, पण त्याला ते काही आवडलं नाही. सारखा मोठ्या स्लायडिंग वगैरे आहेत ना, तर तिकडेच बोट दाखवत होता. तर ह्या स्लायडिंगवर तर त्याला नेऊ नाही शकत. त्यानंतर ही अशी असते ना राउंडवाली त्याच्यावर तिचे पप्पा तिकडून सोडत होते आणि मी इथून घेत होती, म्हणजे अर्ध्यातूनच हां. तर त्याला ती मजा आली आणि हा जो मोठा पाईप आहे ना, ह्याच्यातून ना त्याला एक मुलगा दिसला, की कोणतरी येतंय तर असा धावत आला ना. नंतर मग त्याचे पप्पाच तिथे उभे राहिले आणि त्या बाजून बघत होते कोणी येणार तर नाही ना त्या पाईपमधून, कारण त्याला तिथे खूप आवडत होतं. तो असा कॉर्नरलाच फक्त जात येत असं चालू होतं त्याचं आणि मुलांना तेवढंच थोडंसं म्हणजे बरं वाटतं ना, म्हणून म्हटलं चला सॅटर्डे संडे असला की हे आमचं कुठेतरी असं जाणं असतंच. आणि त्यानंतर त्याच्या पप्पांनी एक असा बॉल पण घेऊन आले होते. तो घेऊन तो पूर्ण ग्राउंडवर फिरत होता. दिसतंय ना तुम्हाला कसा एकदम म्हणजे इथे जाऊ की तिथे जाऊ असं झालं होतं. एकदम खुश झाला होता तो. आणि त्यानंतर थोडंसं खेळून वगैरे झाल्यावर त्याला असं पाळण्यावर बसवलं. मग त्यानंतर म्हटलं मी पण थोडा वेळ बसते आणि असं कॅमेरामधून बघा किती छान दिसत होतं हे असं शूट करायला. आणि ह्या दोघांचा ना खरंच खेळ संपत नव्हता. लहानांसोबत मोठे पण लहान होतात ना, ते इथे बघितलं. एक बॉल घेऊन आला होता. बिचारा तो लांब टाकायचा, घेऊन यायचा, पप्पाकडे दिलं की पप्पा आधी खेळून घ्यायचा आणि मग त्याला द्यायचा. हे फाउंटनचं इथे आहे ना, हे बंद ठेवलं होतं. चालू असताना खूप छान दिसतं. आणि हा असा ना ह्याच्यावर कुठे पण तुम्ही घेऊन जा, घरात किंवा बाहेर असं लक्ष ठेवावं लागतं. हे लाईटचे जे खांब असतात त्याला पकडायला जात होता. आणि ह्या दोघांचं म्हणजे निघेपर्यंत म्हणजे काही खेळ संपत नव्हता. आणि संध्याकाळ म्हटलं की थोडंसं मच्छर वगैरे हे गार्डनमध्ये पण असतात. म्हटलं चला आता जाऊया. निघताना मग मस्त पाणीपुरी वगैरे खाल्ली, विदूसाठी वगैरे पार्सल घेतली आणि मग घरी निघालो. चलो बाय.